घ्यानी खा देह माझा छिन्न विछिन्न तुमच्यासाठी घ्यानी प्या रक्त माझे भळभळ वाहे तुमच्यासाठी। जी व्यक्ती माझं देह खाते आणि जी व्यक्ती माझं रक्त सेवन करते त्या व्यक्तीला मरणाचा अनुभव कधीच येणार नाही, तर त्या व्यक्तीमध्ये जीवन एका नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाहणार आहे। त्या व्यक्तीला कितीही दुःख आलं, त्या व्यक्तीला किती संकटातून जावं लागलं, तरी त्याच्यामध्ये जीवनाचा झरा प्रभू येशू ख्रिस्त निर्माण करणार आहे। आज हे फार अमूल्य वचन, महान शब्द प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे व इतर लोकांना देखील सांगत आहे, जोपर्यंत तुम्ही माझं शरीर खाणार नाही, जोपर्यंत माझं रक्त तुमच्या रक्तामध्ये मिसळणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये जीवन असणार नाही। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्याचं लाईफ जीवन माहिती होतं की मनुष्य हा फार टिकणारा नाही। छोट्या छोट्या संकटाने, छोट्या छोट्या तुफानाने तो खाली पडणार आहे, कोसळणार आहे। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की कुठे ना कुठे मनुष्याला माझी गरज लागणारच आहे। आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्तच व्यक्तीच्या मदतीला येत असतो। प्रभू येशू ख्रिस्तच व्यक्तीला नवजीवन देत असतो। या समाजामध्ये आपल्या समोर अनेक उदाहरणे आहेत। अनेक श्रीमंत व्यक्ती, अनेक कला गुणांनी भरलेले व्यक्ती, ज्यांच्याकडे सुख होतं, समृद्धी होती, पैसा होता, वैभव होतं, परंतु या समाजाच्या टीकेपुढे, या समाजामध्ये असलेल्या तुफानापुढे, संकटापुढे ते टिकू शकले नाही। ते कोलमडून पडले, कोसळून पडले, किंबहुना त्यांनी आत्महत्या देखील केली। याचा अर्थच की पैसा, वैभव सर्व काही मनुष्याचं तारण करत नसते। मनुष्याला क्षणभर किंवा क्षणापुरता आनंद देत असेल, परंतु तो व्यक्तीला या संकटातून, या दुःखातून, मृत्यूपासून वाचू शकत नाही। तर खरी व्यक्ती जी मनुष्याला या संकटातून बाहेर काढू शकते, या तुफानाशी सामना करण्यासाठी शक्ती देत असते, ती व्यक्ती म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुमच्यामध्ये तो आत्मा, तो सजीव आत्मा हवा असेल, जर तुम्हाला सामर्थ्य हवं असेल, तुम्हाला ती आंतरिक शांती हवी असेल, तुम्हाला ते आंतरिक सुख हवं असेल, तुम्हाला लढण्यासाठी शक्ती हवी असेल, तर तुम्हाला माझं शरीर आणि रक्त ग्रहण किंवा सेवन करणे अगत्याचं आहे। ज्याप्रमाणे द्राक्षाचं वेल जोपर्यंत द्राक्षा वेळामध्ये आहे तोपर्यंत तो किती फलद्रुप्त होत असतो, परंतु जेव्हा तो बाहेर एकटेपणाचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो सुकून जातो। त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुमच्या जीवनामध्ये जो जीवन रस वाहत आहे तो माझ्यामुळे आहे। ज्या दिवशी तुम्ही माझ्यापासून दूर जाणार, ज्या दिवशी तुम्ही सांगणार की मला परमेश्वराची गरज आहे, पैसा, वैभव सर्व काही माझ्याकडे आहे, मी एकटे जीवन जगू शकतो, त्यावेळेला आपलं जीवन निर्जीव होणार आहे, आपलं जीवन सुकून जाणार आहे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, केवळ आणि केवळ माझं शरीर, माझा देह आणि माझं रक्तच तुमचं तारण करू शकते, तुम्हाला आंतरिक शांती, आंतरिक आरोग्य देऊ शकते। आणि म्हणूनच दररोज न चुकता परमेश्वर आपली आध्यात्मिक गरज भागवण्यासाठी या भाकररूपी शरीराद्वारे हजर असतो, या रक्ताद्वारे हजर असतो, आपल्याला स्फूर्ती देण्यासाठी, जीवनाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी। मनामध्ये किती टेन्शन असलं, किती स्ट्रेस असला तरी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, माझा देह आणि माझं रक्त ते दुःख, ते तुफान, ते संकटाचा क्रूस वाहण्यासाठी तुम्हाला भक्कम असा खांदा देणार आहे, तुम्हाला आंतरिक सामर्थ्य पुरवणार आहे। परंतु जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, त्याचा शरीराचा आस्वाद घेतला, त्याचा रक्त आपल्या रक्तामध्ये आपण जर सेवन केलं आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवला, केंद्रस्थान बनवलं, तर नक्कीच आपण
या जीवनामध्ये येणाऱ्या संकटावरती मात करू शकतो, जीवन आनंदाने जगू शकतो. आणि म्हणून जरी बाहेरून व्यक्ती सुंदर दिसला तरी कधी कधी आतमधून तो सुखत जात असतो. आणि त्यासाठी अनेक कारणे असतात. दुःख असते, स्ट्रेस असते, किंवा अनेक प्रकारचे आजार असतात. परंतु जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा ते आंतरिक जे तुफान आहे, आंतरिक जे खाचखळगे आहेत किंवा आंतरिक दुःख आहेत, आंतरिक जे अप्स अँड डाऊन्स आहेत, तो परमेश्वर व्यवस्थित करत असतो. किंबहुना त्या वादळातून जाण्यासाठी आपल्याला योग्य तो रस्ता दाखवत असतो, सामर्थ्य पुरवत असतो. आणि म्हणून परत एकदा आपण त्या जीवनरूपी भाकररूपी ख्रिस्ताकडे येऊया, त्याच्याकडून सामर्थ्य मागूया, त्याच्याकडून शक्ती मागूया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी आणि आलेल्या संकटावर मात करून प्रत्येक क्षण आनंदाने जगून नेहमी परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान देण्यासाठी आज आपण परमेश्वराकडून विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.